गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 8 आणि आम्ही आता नाश्ता करायला पर्यंत कोणीच आलं नाही. आम्ही चौघेच आधी आलोय. आम्ही आता डिस्कस करतोय पर्यंत जरा राऊंड मारू आपण, जरा बघूया डे टाइमला कसं दिसतंय. आणि तेव्हा तर खूप ऊन होतं. त्या साईडला तिथे टर्फ आहे आणि गार्डन मध्ये राऊंड मध्ये वेगवेगळ्या प्रकारची ते फुलझाडं लावलेली आहेत. तर आता आपण निघूया इथून पुढे. मी अजून काय ते बघून घेऊया. इथे काकी योगा करतायत. गाईज एकदम शांत वातावरण आहे. जेव्हा पण तुम्ही इथे याल तेव्हा मानस रिसॉर्ट मध्येच या. खूप छान आहे. इथे झाडाला झोपाळा सुद्धा बांधलाय. सूर्योदय झालाय. आपण जरा मागून बघूया. तिथे सुद्धा वेगळा रिसॉर्ट आहे किंवा बंगलोज असतील. तर स्विमिंग पूल आहे, तो विला टाईप आहे काहीतरी. अजूनपर्यंत फॉग आहे. इथे काही झोपाळे आहेत. पण दुसरीकडे जाऊया आता. माझ्या पाठून असा काही व्ह्यू दिसतोय. असा व्ह्यू दिसतोय बघा. तर आपण परत ब्रेकफास्ट करायला जाऊया. तर आपण ब्रेकफास्टला भेटूया. तर मित्रांनो, आता आमचा नाश्ता वगैरे झाला. नाश्ता एकदम भारी होता. तर आम्ही बावली डॅमला जाणार आहे थोड्या वेळाने. सगळ्यांचा नाश्ता झाल्यावरती आम्ही निघणार आहे. तर असा आहे वाजताचा व्ह्यू. काही लोक अजून झोपलेत, आताशे उठलेत. तिथे काहीतरी फंक्शन आहे. आपण आता परत रूमवरती जाऊया आणि बघून घेऊया काय विषय चाललाय आतमध्ये. मित्रांनो, आता आम्ही निघालोय बावली डॅमला. इथे आम्ही की दिलेत. आली भाई, कडक झोप आली. समजतं का? आज सियाऱ्याने रात्री बेल वाजवले. No words. आताचे सगळे येत आहेत. काय मित्रांनो, मी निघालो आता बसमध्ये जायला. आपल्या बस रेडी झालेल्या आहेत. रजिस्ट्रेशन चालू आहे. गाईज लाईक करा, सबस्क्राईब करा. आता ब्लॉग ट्रेंडिंग मध्ये आहे. डॅमला जायचं ना अजून. अजून झोपेल आहे का? याची झोप नाही झाली. ते आम्ही इथे सांगू नाही शकत. तर चला मित्रांनो, आपण आता डायरेक्ट बावली डॅमला भेटूया. तर मित्रांनो, आता आपण डॅम जवळ आलेलो आहे. इथे येतो का? आम्ही आलो आता काय सिद्धी भावा, तुला कसं वाटतं भावा? आणि ट्रिप मस्त होती. रात्री आम्हाला मज्जा नाही करून दिली सरांनी, पण ठीक आहे. आम्ही जरा पळालो, पण आमचा वाजवला तेव्हा थोडस भीती वाटली का? नाही भीती नाही वाटली. मग आम्ही पण बाहेर निघालो ना. आम्हाला सरांनी मग आम्ही सरांना बोललो, सर आमचा बेल वाजवली होती आम्ही केलं. मग सरांनी जरा घेतली एक दोघांना. सर बोलली, कळत नाही का तुम्हाला, वेळ काढ आहे की नाही. आणि मग काय गेलो, मग झोपलो. थँक्यू. सकाळी सीन आहे. खूप मस्त आहे. पण पाणी क्लिअर आहे. मासे विषय काय त्यांनी तुला कसं मस्त आहे भाई. त्यांनी पाटील माणसं मस्त बोलले म्हणजे विषय संपला का? बोलला भाई. काय बोलतो? कसं चाललंय बाकी कसं सगळं? वाटलं तुला? चांगलं वाटलं. जरा डॅमला आलोय सकाळी. ऊन भरपूर आहे. जरा टोपी घातली तरी ठीक आहे, बरोबर आहे, तरी ठीक आहे. थोडंफार बरं वाटतंय, पण हाय गरमी आहे लय. पण आता ते समोरचा नजारा जे आहे ते बघून लय शांती भेटते मनाला. तुला कसं वाटतंय? ते आंघोळ करतात बघ. हा, ते दाखव. गलती से कुछ गलती आहे. असलं पाहिजे काही दिसायला. दिसत नाही त्याला आवाज देऊ का?
नाही जाणार नाही आवाज. जाईल ना. तिथे काय ए म्हस आहे. अरे वा, म्हशीला आंघोळ घालायचं. म्हशीला आंघोळ घालतायत मित्रांनो बघा इथे. एकदम परफेक्ट. एकदम परफेक्ट टायमिंगला. दुपारची वेळ, सॉरी हा सकाळी ऑलमोस्ट दुपारीची वेळ. almost दुपारची वेळ आहे. म्हशीला मस्त डॅम मध्ये आंघोळ घालायचं. आता इथे मस्त आम्ही निघणार, येथे तिथे हुंडारणार, काहीतरी खाणार आणि आराम. दरवाजे दिसले बघ आमचे. चला चला चला, पार दरवाजे बिरवाजे सगळं बघून येऊ आज. तो माउंटेन बघा गाईस, किती मित्रांनो, किती किती छान आहे बघा. डैम बदल 2 शब्द बोलते क्या एकदम. तो गाइस अभी निकल गए डैम से. डैम का भाई डैम पूरा पानी फुल क्लियर है, सब ठीक है. बहुत बढ़िया था, पर ऐसे सच बताने बोलूँ तो इतना मजा नहीं आया डैम में. सिर्फ देखने के लिए, तैरने के लिए आ सकते हो तो आओ, पर तैरना आना चाहिए. बहुत गहरा है. देखो डैम दिखा भाई, डैम दिखा देख. मैं अभी गाड़ी में बैठने के लिए, अभी किधर जाने का अपने को, अगला स्टॉप पे तेरे कैमल माउंटेन जो है क्या तू हत्ती आहे हत्ती. हत्ती है क्या? वो हत्ती mountain. वो डोंगर हत्ती है. अभी कैमल माउंटेन जाने के लिए. पुढे पण आपल्या बस रेडी आहेत. तर आता आपण रिटर्न चाललोय. आम्ही निघालोय कॅम्प माउंटेन बघायला. हे तर आम्हाला लांबून दाखवणार आहेत. आम्हाला वाटलं काय जवळून दाखवणार आहेत किंवा असं काय असेल, तर ते तसं नाहीये. काय श्रेयांशी, तुला काय वाटलं कॅमल माउंटेन कसं असेल? काय नाही, अजून काय नाही. आता आम्ही चाललोय हॉटेलला खायला पियाला. चला आता हॉटेल मध्ये भेटू. आतलंच तर खाल्लं. काय जेवण अरे बाबा. तर मित्रांनो आम्ही आता परत रिसॉर्टला आले लंच करायला. अजून तर हो काका एक राऊंड. हो अंकल. तर आता आम्ही रिटर्न चाललोय जेवायला, पण अजून सध्या तर भूक लागली नाही, खूप दाबून खाल्ल्यामुळे. तर बघूया आता, थोडस जेवून घेऊया. तर बाहेरून असा काही रिसॉर्ट दिसतोय. खूप ऊन झालंय. आम्ही 1.25 तासात रिटर्न आलोय. बघा मासा किती सुंदर दिसतोय. तर मित्रांनो आता आमचं झालंय जेवण आणि आता आम्ही थोडा वेळ थांबलोय, रेस्ट करतोय जेवण, कारण झोप आहे त्याच्यामुळे. तर आपण जरा थोडं अजून एक्सप्लोर करूया. परत एकदा हे बघा, ऊन झाल्यामुळे आपले अर्धी टीम कुठे गेले ते माहित नाही. ऊन भरपूर आहे मित्रांनो. इथे गार वाटतंय इगतपुरी म्हणून. आपण जरा अजून फिरून घेऊया. माझ्या पाठून असं दिसतंय. आई आपली अर्धी टीम इथे आहे भाई. तर आपली अर्धी टीम कुठे गेली यार? रूम तर अलॉट केलेले होते ते आम्ही चेकआउट मारलाय सकाळीच. भाई ते झोपलेत भाई, आराम चालू आहे भाई. चांगलं आहे बघा, माझ्या पाठी दिसतंय.
आणि इथला एक सिक्रेट रूमच्या पाठून एक रस्ता आहे डायरेक्ट या साईडला निघतो स्विमिंग पूलच्या साईडला. इथे एक हॉर्स शो साठी खूप ऊन आहे गाईस. मन करतंय परत एकदा स्विमिंग पूल मध्ये. आज 2.5 तास टाइमपास केलाय स्विमिंग पूल मध्ये. तर बघूया. मला तर वाटतं इथे कोण नाही. रिटर्न जाऊ. व्हिडिओ काढतोय. तर आपण भेटूया थोड्याच वेळात. तो अरविंद भाई इधर पुलअप मार रहे भाई. 7 पुलअप हो चुके खाना खाने के बाद. 9.1 10 एक और बोनस का मार 11. क्या मिलेगा? 2 एपिडेंट देगा उधर वो. पक्का 11 चल 11 चल हो गया चल. 11 मार लेत भाई. अरविंद खाना खा के मारा है क्या? हाँ मैं खाना खाने के बाद मार रहा हूँ. अरविंद भाई ने खाना खाने के बाद भाई पुलअप मार रहा है भाई. कैसा 1 लग रहा है केजी भाई? खा रहा हूँ. 1 केजी जीन्स का वेटेड पुलअप. भाई बहुत थक गया भाई. भाई बहुत थक चुका है भाई. तर मित्रांनो आता आपण परत बसने चाललोय टेबल माउंटेन बघायला. तर भावा मी चुकी नाही दुसऱ्या बस मध्ये चढलो. तर आपली बस सी वाली आणि त्या बस मध्ये चढलो. सिद्धेश भाऊला जाम गरम झाले. एसी बस मध्ये गरम होते भावाला. ये क्या करेगा. मी आता आलो रिटर्न घरी. तर मला कशी वाटली ट्रिप हे मला कमेंट करा. आणि कुठली जास्त आवडली पार्ट 1 पार्ट 2 का पार्ट 3 हे मला कमेंट करा. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र. चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.